नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। हर मजबूतीने तू काम कर, तुझा विजय हा नक्कीच आहे। अहो मला सोडून जाऊ नका सर। हो सर जाऊ नका। दादा काय झालं? हफ्ता वसुली केलीस का? वसुली चालू आहे दादा। हॅलो दादा तुमचा फोन आहे। हॅलो बोल काय झालं? केव्हा? कधी? उद्या? ठीक आहे। ऐक, आपली सगळी मुलं तयार आहेत ना? दादा सगळे मुलं तयार आहेत। उद्या सांगतो त्या ठिकाणी पाठव। बरं दादा। जा तू आता। हो दादा। टच मध्ये राहा। हा येतो दादा।
आधी काय करतोय? बॉल फेक ना. बॉल फेकून फेकून पार दमलोय मी. चल आता जाऊन मस्त आंघोळ करूया. अरे राग का भरलायस? आज तुझ्या मोठ्या भावामुळेच आपली टीम जिंकलीये. आपल्याला लेट झालंय, तुला तयार नाही व्हायचं? हो चल जाऊया. ही गँग मुलींना फिल्ममध्ये संधी देण्याची लालसा देऊन त्यांना वेश्या व्यवसायात ढकलतात. हे सगळं काय चाललंय? फुले नगर मध्ये राहणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याची चौकशी सुरू आहे. ए आधी काय भावा, ये ना इकडे जरा मागे वळ. हा अरे ए गंजेडी, कुठे होतास रात्री? कोण मी? हे बघ, तू जॉर्जचा चमचा बनलायस आणि त्यालाच आपला बॉस समजायला लागलायस. माहितीये का, सावंत माझ्या घरी आलेला सकाळी. त्याने आधीच तुझ्या विरोधात खूप केसेस बनवून ठेवल्या आहेत. आता जेलमध्ये जाणार आहेस का तू? अरे कुणीतरी एक आपली जा. इज्जत करतो की नाही? म्हणजे अरे तो जॉर्ज इज्जती बरोबर आपल्याला काम काय देतो. म्हणतो तो? तुझ्याकडून मारामाऱ्या करून घेतो. फुकटचं तुला चहा तरी देतो काय रे? काय बोलतोस तू? आपल्यावर विश्वास ठेवून कोणी चहा तरी देईल का सांग? त्याने तुला लोकांना मारण्यासाठीच ठेवलेलं आहे. मग तुला काय हवंय बोल ना. जा ना. काय करू मी? सावंतने पोलीस स्टेशनला बोलवलंय साईन करायला. अरे ते सगळं सोड ना. हा. पैसे आणायला बोललो होतो, आणलेत का? आण दे तू इकडे. असंच करत राहिला ना तर एक दिवस तुला पश्चाताप होईल बघ. तेव्हा बघ, चल निघ आता. पोलीस स्टेशनला जाऊन साईन कर. सावंत वाट बघतोय तू तुझी. त्याची काळजी करू नकोस, मी त्याला सांभाळून घेईन. तुझा आता. हे मला सांगू नको काय करायचं ते. जा साईन कर. अरे आणि जरा कमी पी. ना, जातोय मी. अरे एक घनचक्कर व्यवस्थित चालव ना. हॅलो माधव. ओके गुड. यामिनी, मला इथे किती दिवस थांबावं लागेल कळत नाहीये मला. तू तिथे एक आठवडा सुरक्षित राहशील माधव. एकदा इथे सगळं नीट झालं की मी तुला फोन करेन. तू उगाच चिंता करू नकोस. ओके, तू स्वतःची काळजी घ्या. ओके. आय लव्ह यू. लव्ह यू टू बेबी. बाय. तू किती वर्षांपासून इथे राहतोयस? 15 वर्ष झाली साहेब. मॅडमने सांगितलं होतं तुम्ही इथेच येणार. मी तुमच्या राहायची सगळी व्यवस्था केली आहे. सर, मी पण इथेच राहणार, काय काळजी करू नका.
अरे काय विजा भाई, बोला दे. एक कडक चहा. खूप दिवसांपासून तुला पाहिलं नाही. बिझी होतास का? हो नाही नाही नाही, मी कशाला बिझी असणार आहे. मला एक बाईक हवी आहे. अरे हीच खूप मोठी गोष्ट आहे की तुला चहा पाजतोय. पी आणि निघेतून. आता हा कोण आहे? लई स्टाईल मारत येतोय. ए विजयदा, एक चहा आणि सिगरेट दे ना. सिगरेटचा स्टॉक नाहीये, फक्त चहा मिळेल. अरे काय विजयदा. आता हा कोणाची बाईक घेऊन फिरतोय? हे आधी जरा थांब रे. हे थांब. अरे माझी बाईक आहे, माझी बाईक. हे मी बोललो ना, थांब जरा. पळतोयस कशाला? विजयदा, विजयदा माझी बाईक घेऊन गेलाय. काळजी करू नकोस. उजव्या बाजूला पोलीस स्टेशन आहे, तिकडेच पकडून आणतील त्याला. जा. हे आधी. हे थांब ना. हे आधी, कशाला पळतोयस? चायला साला हा पळाला कुठे? फुकटची फाकट पळवतोय मला. सर, मॅडम प्रेस कॉन्फरन्ससाठी रेडी आहेत. ओके संजीव, प्रेसवाले सगळे आले का? मी तुला नंतर कॉल करतो. हो सर, चालेल. सर, मी मीटिंग नंतर फोन करतो तुम्हाला. राईट. ओके, बाय. या ना, या त्या बाजूला. मॅडम, तुम्हाला त्रास घेण्याची गरज नाहीये. निश्चिंत राहा. जे होईल ते आम्ही बघतो ना. आम्हीही सोबत आहोत. ही काही मोठी गोष्ट नाही. तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. मी अशा बऱ्याचशा केसेस पाहिल्यात. आपण यातून बाहेर पडूच. मी जे काही म्हटलं ना ते प्रेस समोर कॉन्फिडेंटली बोला, ठीक आहे ना? मॅम, प्रेसवाले आलेत. तुम्ही रेडी आहात ना? मॅडम एक प्रश्न. मॅडम माझा प्रश्न. मॅडम आम्हाला मॅडम थांबा. मॅडम, तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच इथे आलायत. एक एक करून प्रश्न विचारा, तरच उत्तर देता येतील. तुम्ही सुरू करा. मॅडम, तुमच्यावर तुमच्या कंपनीत येणाऱ्या मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवण्याचा आरोप आहे. याविषयी तुम्हाला काय म्हणायचंय? एक सेलिब्रिटी ऍक्ट्रेस असून सुद्धा तुम्ही असं कसं करू शकता मॅडम? तुम्ही इथे कुठल्या प्रेस कडून आलात? जर तुम्ही लोक असे उलटे सुलटे प्रश्न विचाराल, तेही काही पुरावा नसताना, तर ही कॉन्फरन्स आम्हाला इथेच थांबवावी लागेल. ओके मॅडम. मला कोणताही प्रश्न विचारायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, पण तुम्ही जबाबदार मीडिया आउटलेट मधून आलात. या स्कॅमची एक दुसरी बाजू सुद्धा हे तुम्हा सगळ्यांना माहीत असायला हवं. मला आणि माझ्या नवऱ्याला काही पैसे कमवण्यासाठी असे स्कॅम्स आणि कॉन्ट्रोवर्सीज करण्याची गरज नाहीये. माहिती आहे का? मला माहिती आहे हे कोण करतंय. त्यांना माझा सक्सेस बघवत नाहीये. दॅट्स इट. बट एनिवेज, मी आणि माझा नवरा या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाऊ शकतो. आम्ही चौकशीमध्ये सहकार्य करू. पण मीडियाला माझी एक विनंती आहे, तुम्ही सगळ्या बाजू पडताळून पाहिल्या पाहिजेत. फक्त ब्रेकिंग न्यूज बनवण्यासाठी आम्हाला टार्गेट करू नका. तर मग आम्हाला सांगा, तुमचा नवरा गेलाय कुठे? संजीव, ते दे ना. ते 3 दिवसापूर्वी एका ऑफिशियल ट्रिपवर गेलेत आणि तुम्हाला त्याचे डिटेल्स, तिकीट, व्हिसा सगळं इथे मिळेल. तुम्ही चेक करू शकता.
माझे मिस्टर फॉरेनहून परत आल्यावर माझे लॉयर आणि माझी टीम या केसवर डिस्कस करतील आणि जर काही कळवण्यासारखं वाटलं तर पुन्हा प्रेस कॉन्फरन्स करू. इथे येण्यासाठी धन्यवाद. मॅडम एक प्रश्नाचं उत्तर द्या फक्त. हो 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 झालं झालं प्लीज प्लीज थँक्यू. नमस्ते सर. कोण आहे ते लोक? सर यांनी जंगलात घात लावून ससा आणि डुक्कर पकडलेत सर. ही काही केस आहे का? वन अधिकारी सांभाळतील. सर गुड मॉर्निंग. सावंत कुठे? येतोच आहे की. ऐका माझ्या बरोबर आते. चला चला चला. इकडे ये. ही तर साईन करणे जा इथून. आणि तुझा दोस्त कुठे? माहित नाही सर. त्या दिवशी तुम्हीच आला होता ना त्या लोकांबरोबर? वय सर. माहिती आहे मी काय विचार करतोय. ही एक लहानशी भानगड आहे. हा तुमच्या कुटुंबातला आपापसातला प्रश्न आहे तर तुम्ही याला मोठं करून आमचा वेळ कशाला दवडताय? जर आपापसात बोलून हा सुटत असेल तर आमची काही गरजच पडणार नाही. सर काही देणं घेणं करून नाही त्याची काहीच आवश्यकता नाहीये. तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर बोला आणि हा प्रश्न सोडवायला जे करावं लागेल तेवढंच करा. उगाच पोलीस स्टेशन पर्यंत आणण्याची काही गरज नाहीये. उगाच त्रासात याल आणि अनाठाही पैसे खर्च होतील. म्हणून यात पडू नका. ठीक आहे? आपापसात बसून सोडवा. कुणाला पैसे देण्याची गरज नाहीये. ठीक आहे? आता तुम्ही निघा. वय वय जातोय. अरे सावंत आला का बघ? नाही सर नाही आला तो. अच्छा नेहमी उशिराच येतो का? कधी वेळेत येत नाही का तो? अरे यार मी कधीपर्यंत या भंगार स्टेशनमध्ये येणार आहे कोणाच ठाऊक. नवीन स्टेशन कधी बनेल आणि मी कधी तिकडे जाईल यार. अरे बाप रे उशीर झाला. आज माझी काही खैर नाही. काय हो सावंत लई लवकर आला म्हणायचं. का काय झालं? अहो सर कवा धरणं कावताय तुमच्या नावानं. जा की. आज तर माझी चांगलीच वाजवणार वाटतं. सर तू स्वतःला समजतोस काय रे? ते रोज कसं काय उशिरा येतो? नाही सर रस्त्यामध्ये एक मूर्ख माणूस भेटला. गप्प बस जा. जे काम दिलंय ना ते आधी संपव. आता जर सांगणार नाही काम कुठलं तर करणार कसं मी? आता माझं तोंड काय बघतोय? जा. बरं सर. हा एवढा भडकलेला काय? सकाळ धरणात वाईट टाकलेत. हे दोघं कोण आहेत? लायसन नाही आणि गाडी चालवत्यात. उचललं त्या ना. इकडे अरे दोघे. सर तुम्हाला माहिती नाही का गाडी चालवायला ड्रायव्हिंग लायसनची गरज असते? स्वतःला हिरो समजता काय? परत जर का विना लायसनची गाडी चालवताना पकडलं ना तर तुम्हाला 15 दिवसांच्या रिमांडमध्ये टाकून देईल. समजलं काय? जाऊ दे याला. थँक्यू सर. जा. चहा ढोसणार काय? अरे माझी झाली. मग मी आलो लगेच. हॅलो. चायला या कॉल सेंटरवाल्यांचे माझ्या बायकोपेक्षा पण जास्तच फोन. बाबा एक चहा दे रे. नमस्ते आधी. सर रजिस्टर द्या ना. तू आधी नावाच्या कोणाला ओळखतोस काय? आणि आता काय केलंय तू रे? काय सर काहीच केलेलं नाही हो. काय केलं त्यानं? त्याने बाईक चोरली आणि माझ्या समोर निघून गेला. आवाज दिल्यानंतर पण थांबला नाही साला. साहेब तीच बाईक आहे काही? अरे ही बाईक इकडे कशी आली? आताच हिथं लावून आतमध्ये गेला या. चायला त्याला आताच पाहा. आज तर तो गेला. पैसे काय करतो? लय मोठा तुर्रम खान समजतो काय रे? जे खुर्चीवरती बसून सही करतोयस हरामखोर साला. सर तुम्ही अशा पद्धतीने माझ्याशी वागू शकत नाही. ती बाईक विकली आहे का मी? इथे घेऊन आलोय ना. मग काय कोणाची पण बाईक घेऊन पळशील काय? जरा हिंमत तर बघा याची. अहो ह्या साहेबांनी सांगितलं होतं मला की 5 मिनिटात इथे. एक काम करा माझ्यासाठी दुसरी गाडी शोधा. हसतो काय? हा माझी भंकस करतो आणि तू हसतोयस. काय चाललंय तिथे? सर याच्याचमुळे मला आज पोलीस स्टेशनला यायला उशीर झालाय. मी दोघे नवरा बायको सारखं काय म्हणता? दुसरी काही कामं नाही आहेत. साईन कर आणि निघ इथून. समजलं ना? सावंत आत ये तू. तू कुठे चालला? साईन केली ना आता निघतोय. तिकडे जाऊन बस. बघतोय साला लय पळवलंस तू आज मला. भले या साहेबांनी सोडलं तुला पण मी नाही सोडत तुला आता.
तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे? अरे त्या पोराला आपण कुठल्याही केसमध्ये अडकवू शकतो, मग उगाच तू त्याच्याशी भांडण कशाला करतो? सर आज सकाळ सकाळ त्याने मला त्याच्या पाठीपाठी भगवलंय. त्याला ओरडतोय तर उलट माझ्यावरच चढतोय. कायम त्याच्यावर रागावलेला असतोस, त्याचा आनंद बघवत नाही. हे बघ, कुठला तमाशा करू नकोस आणि लोकांना जमा करू नकोस. मंत्री शहरात येत आहेत, मला त्यांचा बंदोबस्त पाहावा लागेल. बरं सर. ए, गप्पपणे साईन कर आणि इथून निघून जा, समजलं ना? जास्त हुशारी दाखवली ना तर इथेच ठोकेन तुला. खुर्ची तुटली आहे बघा, नवीन खुर्ची मागवा. काय काम धंदे नाहीत आणि यांना खुर्ची हवी आहे. ह्याला तर दाखवेनच मी. अरे कुठल्या गोष्टीवर हसतोय? आता जाऊ द्या ना सर. या पोलीस स्टेशन मध्ये जी माणसं बसली ती माणसं का तुला मूर्ख वाटतात का रे? ही कुठली व्हायला आता? हॅलो, कोणीतरी चाकूने वार केला? कुठे? आणि हे सगळं कधी झालंय? हॅलो हॅलो, अर्धवट बोलून फोन ठेवता साले. हे ऐक रे, काय झालं सर? हे पेपर इस्टेट कुठे? पेपर इस्टेट? एवढ्या सोप्या प्रश्नावरती किती विचार करतोयस? 10 वर्षापासून नोकरी करतोयस इकडे आणि स्वतःला स्थानिक बोलतोय. हे तुला माहिती आहे का रे बाबा? माहित नाही सर. नाही माहिती. कुठल्या कामाचे नाहीत तुम्ही? सर, डोंगर क्रॉस केला की तुम्ही समर्थवाडीला पोचाल, त्यानंतर एक कच्चा रस्ता येईल. इतकंही माहित नाही का तुम्हाला? रस्ता माहिती असं तर विचारलं असतं काय? ते तर तुम्हालाच माहित. तुला माहिती आहे काय? हे मग चल माझ्यासोबत चल. काय म्हणालात? अहो, मी तुमच्या बरोबर येऊन काय करू? तुमचं काम आहे, तुम्ही जा ना. हे आमचे सर आहेत, जा की त्यांच्या सोबत. असे बोलाल तर मी कोणाबरोबरही जाणार नाही, कळलं? महाराज, आपण मला काय रस्ता दाखवाल का? आता आले ना वाटणीवर, चल निघूया. सर ते सर, फुलांचं शर्ट घालून एक मुलगा इथे येईल. ही चावी तुम्ही त्याला देऊन टाकाल. चल ना बाबा. आलो ना. हे काय सर, शोधतोय ही रे? माझी बाईक आहे. चल जा. तू माझी बाईक पळवलीस ना? अरे, ऑफिसरच्या अंगाला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? चावी तिथे आत आहे, जा जाऊन घे. हे चल ना, हे लवकर याचे पैसे घेशील काय? अरे आलो ना सर, कशाला ओरडताय? कुठून घेऊ? पुढून लेफ्ट घ्या ना, लेफ्ट. आता सरळ जाऊ द्या, आता सरळ जाऊ द्या. चालवा चालवा, पुढे पुढे पुढे. डोकं जास्तच गरम होतं याचं. काय बैलगाडी चालवताय का? जोरात घ्या ना. एवढ्याच वेगाने पळते ही, जास्त नाही पळवू शकत. तू बुलेटवरती नाही बसलायस, स्कूटीवर बसलायस. हो माहिती आहे. तोंड बंद करणे, रस्ता दाखव. हो सांगतोय ना, चला चला. बायकांचे जेवढे नखरे नसतात साले तेवढे तुझे नखरे आहेत. हो हो, या बाजूने घ्या, या बाजूने. अरे पहिले सांगायला काय होतं रे तुला? अरे अरे हो सर, जरा आरामात घ्या आता. मला गाडी चालवायला शिकू नकोस, फक्त रस्ता दाखवत राहा. हो बस बस, इथेच इथेच थांबा 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 थांबा. इथे आतमध्ये जायचंय. ए जरा आरामात चल ना. पटापट चालू ना, तोंडावरती पडेल आणि नाक फुटेल माझं. अहो काय होणार नाही सर. हा इकडे तिकडे काय बघतोय? काय झालं रे? सर, तो इथे नाहीये, आपण इथून निघूया. चला सर, परत जाऊया. हा? अरे काय? त्या बाजूला बघूया सर, चला. काय माणूस आहे रे या ना तू? सर. अशी वार्ता करतो जसं काय याला जंगलातला खडा माहितीये. अहो जास्त लांब जायचं नाहीये, इथेच जायचं आपल्याला. चले का फालतू मध्ये इकडे तिकडे फिरवतोयस? मजबुरी आहे म्हणून तुला सोबत घेऊन फिरतोय. साला नशीबच फुटलेलं आहे रे. हो सर, इथेच या बाजूला.
अरे चल उतर रे. अरे सर धक्का मार चल. चल ना. हा? त्याला पकड धक्का मार. अरे तोंड काय बघतो रे, धक्का मार ना. चल. हा चल 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 चल. जंगलामध्ये ट्रान्सफर करून मारणार आहे ते लोक माझी. अरे दमला काय लगेच. सर हा मदत करा ना थोडीशी. ए एकटाच चल. मोठा आला मला मदत मागतोय. काय सर. चल ग. हा चल 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 चल. जोर लावून. ए माहिती नाही चला अजून किती चढावे लागणार. हो सर धक्का मारा ना मागे व्यवस्थित. बघू नको, धक्का मारत राहा. चल. हा. जीव काढला माझा. अरे मागे बघू नको, धक्का मार. चल. आईला थकलो यार. थकलो सर. ए खरं खरं सांगा, या जंगलाबद्दल तुला नक्की माहिती आहे काय ना? सर. अहो लहानाचा मोठा याच जंगलात झालोय मी. होय का? मी कशाला गोल गोल फिरवेन तुम्हाला. तू सकाळपासून तेच तर करतोस माझ्यासोबत. काय सर. जर पोलीस स्टेशनहून फोन आला ना तर मला सस्पेंड करून टाकतील. चालत राहा. इथून पुढेच वेलचीची बाग आहे. बस पोहोचू थांबे. आपण. आता काय बोलला? वेलचीची बाग? अबे पेपर इस्टेट जायचं होतं ना. मग आधीच सांगायचं ना पेपर इस्टेटला जायचंय म्हणून. ए पोलीस स्टेशन मधून निघालो तेव्हापासून तुला बोलतो भंकस करू नको. मी क्लिअरली बोलतो पेपर इस्टेटला जायचंय. सर ती गाडी खेचण्यात ना माझ्या डोक्यातूनच निघून गेलं सर. सॉरी सर, चूक झाली. या ना सर, आता आपण पेपर इस्टेटला जाऊया. या सर या. ए आधी ए खरं खरं सांगा, तुला रस्ता माहिती आहे ना? अहो सर रस्ता माहित आहे मला. तुमच्या नोकरीची शपथ. सर तुम्ही काळजी करू नका, मला रस्ता माहित आहे. या तुम्ही. ठीक बाबा. या. चल अहो, चल. विश्वास नाही का माझ्यावर? यार तू माझा आता डोकं खाऊ नको. चल चल रे बाबा चल. आता मेहरबानी कर माझ्यावरती. आता घे तू चालव. आता चालव ना यार. आणि ऐके पेपर इस्टेट जायचंय समजलं ना? माहिती पडलं की नंतर कॉफी इस्टेट मध्ये फिरवतो आणि बोलशील की रस्ता विसरलो म्हणून. पेपर इस्टेट पेपर हो, इस्टेट सर, पेपर कळलं. इस्टेट. ऐकलं मी. अरे, डोकं हलवून चालतं का नुसतं? चल स्कूटी चालू कर. सकाळी याच्यावरती भडकलो होतो ना म्हणून राग काढतोय साला. म्हणून मला 3 किलोमीटर बघवलंय. हा चायला मला तर असं वाटतं की अजूनही याला रस्ता माहिती नाही. हा साला परत मला फिरवतोच आहे. सर अरे हात कोण तुम्ही? पेपर इस्टेट मध्ये जो खून झालाय तो आम्हीच केलाय. ए या दोघांना धरून आतमध्ये टाक. हा काय झालं सर? कुठे आहात तुम्ही? सर दोघांनी सरेंडर केलं आणि कबूल केलंय की त्यांनीच खून केलाय. लवकर या सर. येतो. कारवाई सुरू करा, मी येतो तेवढ्यात. अबे इथे कशाला थांबवलीस? अहो सर आपण इथून सरळ चालत चालत गेलो ना तर पेपर इस्टेटला पोहोचू आपण. चावी इकडे. हे घ्या. आता हे कशाला घेताय? याची गरज लागू शकते. काय? तू चल पुढे. काय के हा हा रस्ता एवढा भयानक का वाटतोय? अहो तुम्ही घाबरू नका, चला माझ्या बरोबर. हे आधी ऐके. हा जरा तुझा पुढचा प्लान तर सांग. आता जेवण करून मस्त झोपायचं सर. ही तर एकदम राजासारखी जिंदगी झाली. तर आम्हालाच बघ ना, किती बी काम करा 1 रुपया वाढवून देत नाही कोणी. सर तसंही कुणाला पैसा मिळतोच कुठे. आणि हे कुणाच्याही दारोदारी फिरणं ना मला मुळीच जमणार नाही. काय तुला घर घर भटकणं मेहनतीचं काम वाटतं का रे? ऐक सर ते तिकडे बघा. काय? असं वाटतं कुणीतरी जाम दारू पिऊन पडलेलं आहे. हा. ते बघा ना सर. हा, चल जरा पुढे जाऊन बघू. चल. अहो एखादं रानडुक्कर येऊन खाईल त्याला. या ना सर, उचलूया आपण. चल हात लावल्याशिवाय उचलून दाखव. सर कुणीतरी ह्याला चाकू मारलाय सर. अरे ओरडतोस कशाला? फोन आला म्हणून तर आलो ना हो, इकडे. सर मी चाललो इथून. ए गपरे. अरे या फालतू कामात आपल्याला नाही पडायचं. मी चाललो इथून. ए इकडे रे. हे जरा आजूबाजूला बघ कोणी आहे का. जा पळ. हे अरे जा ना, जाऊन बघ ना. आणि नीट बघ जरा. याला मारणारा इथेच कुठेतरी असेल. लपला असेल कुठेतरी. सर इकडे तर कोणीच नाहीये सर. कोणी भेटलं काय? पण हा माणूस आहे तरी कोण सर?
आपल्याच गावचा वाटतोय. चेहरा तर ओळखीचा वाटतोय रे. चेहऱ्यावरून तर नक्की कुठला तरी गुंड वाटतोय. याला तर लय वाईट मारलाय सर. बघून बरं वाटत नाही काय? अरे अहो तुम्ही मला का बेड्या बांधताय? माहितीये का लावतोय? लय पुढे पुढे बोलतो ना म्हणून त्याची शिक्षा दिली आहे. थांब आता जरा याच्यासोबत, मी आलो जरा फोन करून. ओ सर पण तुम्ही मला अडकवून का चाललाय? साहेबांना फोन करून सांगायला नको काय? तू शांतपणे बस आणि बॉडीवरती लक्ष दे. लय मोठा पळवतोय मला. नाही हो सर जाऊ नका. बस. हो थांबा ना सर. हो सर इथे बसून नशा करत बसू नका जी तुझी सवय आहे. नाही तर नशे. अहो मला सोडून जाऊ नका सर. हो सर जाऊ नका. हो सर. आईला इथे तर अजिबातच नेटवर्क नाहीये. पुढे जाऊन बघतो जरा. हो सर कुठे चाललात? हो थांबा. हो सर. हॅलो हॅलो सर. सर मी ठिकाणावरती पोहोचलोय. इकडेच आहे. हर मजबूतीने तू काम कर, तुझा विजय हा नक्कीच आहे. हो सर. हो सर कुठे तुम्ही? हो सर या इकडे. हो या ना. हो सर कुठे आहात तुम्ही? हो सर लवकर या. हॅलो हॅलो. अहो ऐका ना, कोणीतरी ह्याला चाकूने मारलंय पण तो मेला नाहीये, जिवंत आहे. तुम्ही लगेच येऊन त्याला वाचवू शकता? मी त्यांची बायको बोलतेय. हॅलो. पण तू कोण आहेस? हो मॅडम. अहो मी कोण आहे त्याने काय फरक पडतो? तुम्ही फक्त या आणि याला वाचवा. हॅलो. ऐक, मला नाही माहित तू कोण आहेस, पण तुझ्यासाठी मी काही करेन. पण त्याचा जीव धोक्यात आहे. प्लीज प्लीज त्याला काही करून वाचव. हॅलो. तुम्ही काळजी करू नका, पोलिसांना याबद्दल माहिती आहे. प्लीज त्यांना नको सांगूस. खरा धोका त्यांच्यापासूनच आहे. काय? मी तुझ्या मदतीसाठी माझ्या लोकांना पाठवते. तुला किती पैसे हवे ते फक्त सांग, मी तेवढे पैसे पाठवेन. ओके. ठीक आहे ठीक आहे मॅडम. आधीच्या आईला घाबरून मेला तर नसेल ना? हा? अरे हे काय आहे? साला परत चकमा देऊन पळून गेला. पण हा गेला कुठे असेल? आता काय सांगू, काहीच समजत नाहीये. हॅलो सावंत सर, कुठेही तुम्ही? 2 लोकांनी खुनाची कबुली दिली आणि सरेंडर बी केलंय. कोण आहे फोनवर? सावंत दे माझ्याकडे. सर तुमच्याशी बोलल्यानंतर परत जेव्हा मी इकडे आलो
तर बॉडी गायब झाली सर. ए तो काय पोपट आहे का अचानक इथून उडून जायला? जाऊन शोध त्याला. सर सगळीकडे पाहिलं पण कुठेच सापडत तुझ्या तर ए फोन ठेव आणि लगेच पोलीस स्टेशनला ये. साला कुठे पळून गेला रे? कुठे रे तू? हे बघ लय झाला टाइमपास, पटकन बाहेर ये. तू कुठे जाऊ शकत नाही साधी. मी तुला बरोबर शोधून काढील. हे माझा आवाज ऐकू येतोय का? आधी आधी प्लीज मला माधवला बघायचंय. माधव माझा आवाज ऐकू येतोय का? माधव बोल ना. माधव. ओ मॅडम अहो काळजी करू नका, हा जिवंत आहे. ठीक आहे पण तू प्लीज त्यांना वाचव. अहो तुम्ही लवकरात लवकर तुमच्या माणसांना पाठवा. सर 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 दे दांडा. ए रायटर सर जाऊन स्टेटमेंट घे त्यांचं. हा चालतंय सर. काय झालं सर? मला आवाज ऐकू आला. सर इकडे लय माकडे आहेत, त्यांचाच आवाज आहे सर. या. सर
काय झालं तुला? अरे सर 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 सर, काय झालं? माझ्याकडनं लय मोठी चूक झाली आहे सर. जंगलमध्ये फोनचं नेटवर्क नव्हतं मिळत. मग तर मी आधीला बोललो होतो की जरा तू बॉडीजवळ थांब, मी तोपर्यंत फोनवरती बोलून येतो. पण त्याने मला उलट उत्तर दिलं. मी आधीला बॉडीच्या सोबतच बेड्या लावून टाकल्या आणि तुमच्याशी बोलायला बाहेर आलो आणि परत आलो तर आधी आणि बॉडी दोघं पण गायब होते. अरे तुला डिपार्टमेंटमध्ये घेतलं कोणी? जराही अक्कल नाही आहे तुला? डोक्यात कांदे भरलेत का तुझ्या? हा
सगळ्यांना ठाऊक आहे जंगलात मोबाईलला नेटवर्क नसतो. तुला एवढंही कळत नाही की जंगलात जाताना सोबत वॉकी टॉकी असायला हवा. नाही सर, मला फोन आला आणि मी लगेच. तोंड बंद कर तुझं. गोष्ट ऐकवतोय की आधीला आणि बॉडीला एकत्र बेडी लावली. तुला काय वेडा वाटतो मी? बघावं तेव्हा नेहमी नव्या नव्या गोष्टी सांगत असतो मला. सर मी नाही, त्या आधीने आधी तुझी पुन्हा फालतूची बडबड. आता डिपार्टमेंटला उत्तर कोण देणार? आता माझ्याकडे बोलायला काहीच उरलं नाहीये. काय करू तुझं कळत नाहीये मला. तुझ्याकडून एकही काम धड होत नाही. ठीक आहे, आता मलाच हे सगळं हँडल करावं लागेल. यांना जीप मध्ये घालून घेऊन ये तिकडे. ठीक आहे सर. ऐका, यावेळी आम्ही दोघे पोलीस स्टेशनला सरेंडर होतो. तू त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा राहा. समजलं ना? भाऊंनी सांगितलंय की 6 वाजता ते फोन करतील. आपण हे काम फक्त पैशांसाठी करतोय, कळलं ना? चला निघा इथून. हत्यार दे रे. ए छोट्या चल. ए चल चल. माधव कसा आहे? कसा आहे म्हणजे? अहो त्याला खूप लागलंय आणि लगेच हॉस्पिटलला न्यावं लागेल. त्यांना काही करून वाचव प्लीज. अहो तुम्हाला काय म्हणायचंय मॅडम? माझ्याकडून जेवढे पैसे हवेत तेवढे घे. ठीक आहे, मग तुमच्या माणसांबरोबर 10 लाख रुपये पाठवा. ठीक आहे? हा शुअर, मी आता लगेच पाठवते. पण प्लीज त्याला वाचव प्लीज. समर्थवाडीहून पुढे आलात ना तर एक चर्च आहे आणि अर्ध्या तासात मी तिथे पोहोचेनच. तुमच्या माणसांनाही तिथेच यायला सांगा. हा ओके 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 ओके. हो मॅडम बोला ना. हा संजीव, कुठे आहेस तू? मी आपल्या नव्या कन्स्ट्रक्शन साईट जवळच आहे. संजीव प्लीज जरा घरी येशील? काय झालं मॅडम? कोणीतरी माधवला मारण्याचा प्रयत्न केलाय. कोणीतरी त्याला वाचवलंय. आपण जर त्याला 10 लाख रुपये दिले तर तो त्याला वाचवेल. पण आता काय करायचंय मला कळत नाहीये. खूप भीती वाटते. मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी येतो घरी. सरांना काहीही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, मी येतोय. ओके मॅडम. हॅलो. हॅलो. पोलिसांनी आपल्या 2 माणसांना पकडलंय भाई. तुम्ही एक पण काम ठीक करू शकत नाही. काय केलं तुम्ही? तो जिवंत आहे. भाई काय बोलताय तुम्ही हे? अहो प्रश्नच येत नाही भाऊ. आम्ही स्वतः बघितलाय तो मेला म्हणून. मी बोलतोय ना तो जिवंत आहे. त्याला मारून टाका आणि मग मला फोन करा. ठीक आहे भाई, पण आपल्या मुलांचं काय? ते सगळं मी सांभाळेन. तुम्ही फक्त मला फोन करा.
आता याला काय झालंय? मला हा इथे घेऊन का आलाय? हा काय करणार आहे माझं? सर 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 आधी कुठे? मला नाही माहिती सर. सर सर कर 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 सांगतोय सर. मला माहित आहे सर. फोन लाव त्याला. हा लावतो लावतो लावतो. हॅलो हॅलो. हे ऐक भावा, कोणाला तरी मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. जर आपण त्याला वाचवलं ना तर आपल्याला 10 लाख मिळतील. अच्छा आधी तू जंगलात नेमका कुठे आहेस? मी ह्याला पाठीवर घेऊन पेपर इस्टेटला पोहोचतोय. हॅलो, कळलं ना? हॅलो हॅलो हॅलो. मला सोडा सर. चल सर मी मला बस थोडस सर. आपण पोहोचतोय सर. अरे कुठे घेऊन जातोस त्यांना? मी त्यांना इथे घेऊन आलो होतो. कोण आहेस तू? बोल. तुला कोणी पाठवला? मला ह्यांना वाचवायला सांगितलंय. तुला कोणी पाठवलंय? कोण आहेस तू? चल निघ. थांब थांब तुझ्या आईला. हे जंगल माझं कळलं. चल. सर तो इथेच यायला म्हणाला होता आपल्याला. फोन कर त्याला. ओय. आणि स्पीकर ऑन. हॅलो आधी तू कुठे आहेस? आम्ही जवळच आहे. चर्च जवळ पोहोचतोय. काय काय म्हणालास? चर्च. कट कर कट कर कट कर. चर्च चर्च. चल चल चर्च म्हणाला सर तू. हा चल चल इथून. कुठे गायब झाला रे तो? चल जाऊन बघूया. काय रे जखमी झालेला असताना पण कसा पळाला तो? अरे काय कळत नाही. बाई तो तर निघून गेला. मी काय बोलतोय नीट ऐक. त्याला शोधून तिथेच संपवून टाक. आणि मला चर्चकडे येऊन भेट. यावेळी सोडू नकोस त्याला. तो इथे तेव्हाच मिळतील.
जेव्हा हे काम तुझ्याकडनं पूर्ण होईल. हा बाई ठीक आहे, काम झाल्यावर कॉल करतो. चल लवकर. बस पोहोचतोय आपण. तुम्हाला काही नाही होणार. हा सर. 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 हो सर. सर. यामिनी, तू इथे काय करतेस? हा? काय झालं? मी माझ्या घरच्यांना आणि नातेवाईकांना सोडून तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्याकडे आले. पण मला असं वाटतंय की तुला माझ्याशी लग्नच नाही करायचंय. तुला लग्नाशिवाय माझ्या बरोबर राहायचंय. यामिनी, मी जेव्हा विचारतो तेव्हा तू टाळत असतेस, कारण तुला ऍक्टिंगवर फोकस करायचं असतं. आणि आता तुझा विश्वास बसला. आय एम सॉरी. हे माझं नवीन प्रोजेक्ट आहे. त्याचा लव्ह सीन एकदम आपल्या कहाणीसारखाच आहे. मी म्हटलं की मी रिहर्सल करेन आणि तुझी रिॲक्शनही बघेन. आय एम सॉरी. तुझा हात दे. यामिनी, माझ्यासाठी ही ऍक्टिंग नाहीये. चल आपण जाऊन लग्न करूया. तुला काय वाटतं? ऋतू अचानक बदलून गेले. माझ्यावर पावसाचे थेंब कोसळले. आता लक्षात नाही याची सुरुवात कुठून झाली. मला कळत नाही आपण प्रेमात कसे पडलो. तू माझ्यासाठी कविता आहेस आणि मी तुला वाचणारा कवी. आपण सगळी नाती विसरून गेलो. सगळी सुख संपत्ती सोडून दिली. आपण एकमेकांचे गुलाम नाही आहोत, पण आपण प्रेमाचे गुलाम झालो आहोत. आपण आकाशाला छत बनवलं आणि चंद्राला दिवा. आपण आपापसातच हरवलो आहोत. आपला एकांत गमावला आहे. आपण या जगाची पोकळी फक्त तुझ्या आणि माझ्या एकत्र असण्याने भरून टाकली. अशा एका रात्रीची अपेक्षा जी कधीही संपूच नाहीये. आणि मग एकमेकांच्या बाहुपाशात विसावून गेलो. ज्या वेळेची आतुरता होती ती आलीये. काय सर? अहो फाटली होती ना माझी. मला वाटलं तुम्ही मेलात की काय. आधी प्लीज मला मरू देऊ नकोस.
सर तुमची माणसं आलीत वाटतं. चुप चुप. ए जाड्या फोन उचल. हो बोला दादा. बरं दादा. काय? चल. हा चल जाऊया. मॅडम तुम्ही कशाला इथे आलात? या नारळ पाणी प्या. का? तू तर मोठ्या मोठ्या बाता करत होतास की तुझं नेटवर्क कामी येईल आणि अजून काय काय बोलत होतास. सगळ्या प्लॅनवर पाणी फेरलंस. तुझी माणसं करतायत तरी काय? मला माहितीये काय करतायत मॅडम. पोरं गेली आहेत पुन्हा. होऊन जाईल तुमचं काम. माधव बेबी मी अजिबात चालू शकत नाही. काहीतरी कर. तू चर्चच्या जवळ आहेस का? तू आपल्या माणसांना बांबूच्या जंगलात पाठव ना. हो ठीक आहे माधव, तू तिथेच थांब. जरा आधीला फोन दे. देतो त्याला. हॅलो. आधी माझी माणसं सरळ तिकडेच येतील. तू तिथून कुठे जाऊ नकोस, तिथेच राहा. ठीक आहे? ओके मॅडम. ओके थँक्स आधी. थँक्स. तुझी माणसं मॅडम यावेळी त्याला पक्का मारतील. तुम्ही जा, मी तुम्हाला कळवतो. प्रसिद्धी एक नशा आहे माधव. माझ्याकडे प्रेम आणि तुझ्याबद्दल विचार करण्याचा वेळ नाहीये. तुला मरावं लागेल माधव. लगेचच बांबूच्या जंगलात जा. त्याला मारा आणि मला कळवा. बांबूच्या जंगलात शोधायला सांगितलंय. आता निघूया. आता चल यार. हो सर. या या ना सर. चला. हे तू चर्च कडे बोलला होतास ना? चर्च म्हणाला सर तू. हे फोन लाव त्याला. टाइमपास करतोय. फोन स्विच ऑफ येतोय सर. हा बाई, आम्ही बांबूच्या जंगलात पोहोचलोय पण इथं कोणच दिसत नाही. फोन ठेव, नंतर बोलतो तुझ्याशी. हा भाई चालेल. आता काय करायचं? काय नाही रे. ए चल या बाजूने. बरं. ती लोक कोण होती सर? ही तीच मुलं आहेत ज्यांनी माझ्यावर हल्ला केला होता. चला सर, आपल्याला इथून निघायला हवं. मला तर वाटतं यांना खरं सगळं कळलंय. फोन पण स्विच ऑफ लागतोय. तुझ्या माणसांना तिथे त्याला शोधायला सांग आणि मारून टाकायला सांग. त्याच्याबरोबर एक मूर्ख सुद्धा आहे, त्याला पण मारून टाका. ठीक आहे मॅडम, पण आणखी पैसे लागतील आम्हाला. हा मॅटर वाढत चाललाय ना. आधी दिलेलं काम संपव, तुझे पैसे तुला मिळतील. चल जा इथून. ही कुठली जागा आहे? संपतच नाहीये. सर हे एक प्रायव्हेट जंगल आहे, त्यामुळे आपण इथे जास्त वेळ लपू शकत नाही. एक जखमी माणूस एवढ्या लांब पळू शकत नाही मॅडम. काहीतरी गडबड आहे. त्याच्या बरोबरचा माणूस हुशार वाटतोय. त्यांनी आपल्याला मारायच्या आधी आपण त्यांना मारलं पाहिजे सर. त्या व्यतिरिक्त कोणताही मार्ग नाही आपल्याकडे. माझ्या चुका शोधायच्या ऐवजी माहिती काढा कोणाचं कारस्थान आहे. प्लॅन खराब करून कारस्थानाबद्दल बोलतोयस? तो कोण आहे त्याच्याशी माझा काय संबंध? त्याला फक्त मारून टाक. मला उद्यापर्यंत ते मेलेले हवेत. सर खाली बघून चला. हे गाडी घे बाजूला. सर हे लोक जीप मध्ये आहेत सर. हा सर. हे चल खाली उतर. तुला अपहरणाच्या आरोपाखाली जेलमध्येच टाकायला पाहिजे. चल
सर चल आत बस. मी काय नाही केलं बस. सर मला सोडा. अरे बस अहो, सर, गपचूप. माझी काय चूक आहे. तोंड बंद कर तुझं. मला सोडा. अहो अरे पळतोय कुठे? पकडा त्याला. काय झालं? ते लोक पळून गेले सर. अरे तुला पोलीस ऑफिसर कोणी बनवलं? हा? अरे त्या बॉडीला बेड्या ठोकल्यास, आता गुन्हेगारांना बेड्या कोण ठोकणार? सर सॉरी सर. तुला अक्कलच नाहीये का? आता काय करू सर? आता काय ते तू विचार कर. जा जीप सुरू कर. ओके सर. ए तू बाईक पोलीस स्टेशनला घेऊन जा. सर 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 सोडा ना मला. सर गप्पा बस रे. सर मी काय केलंय सर? सर सोडा ना मला. सर सर खाली बसा, खाली बसा. डुक्कर होता. यामिनी, तुला दिलेलं काम केलंस का? एक छोटीशी चूक झालीये चीफ. ते त्याला मारू नाही शकले. चूक चूक असते, लहान मोठी नसते. प्रकरण बाहेर आलं तर माहितीये कोण कोण फसणार नाही, यात. नक्की संपवेन मी. पूर्ण काळजी घेईन मी की कोणाला याबद्दल समजणार नाही. जा. यामिनी, तुझ्या नवऱ्याबरोबर मिळून तूच नाही ना हे सगळं? नाही सर. कितीही उशीर झाला तरी काम संपवून कॉल कर. ठीक आहे चीफ. जा आता. याला तोडू शकतो का आपण? ह्याने उघडू शकतो आपण. दगडाने तोडून बघ. सर ऐका, माझ्याच्याने अजून नाही होणार. मी निघतो इथनं. थांब. मला वाचवण्यासाठी किती त्रास घेतलायस. तुला काय वाटतं ते लोक मला मारून तुला जिवंत सोडतील? अरे जरा तुझं तोंड सांभाळून बोल. तू आहेस कोण? हा, तुझी बायको तुला वाचवण्यासाठी मला पैसे देते आणि तू म्हणतोय की तुझी बायकोच तुला मारू पाहते. कुणावर विश्वास ठेवू मी? मला माहित नाही तू कशावर विश्वास करावास. खरं काय तेच कळत नाहीये. अरे घनचक्कर सावंत,
हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. नाही नाही नाही, खरं तर हे सगळं माझ्यामुळेच झालंय. ज्यावेळी तो मला रस्ता विचारत होता त्यावेळी मी जास्त हुशारकी केली. आता भोगा. खूप मोठी चूक झाली. तिथेच बसून त्याची वाट बघायला पाहिजे होती, पण पैशांची लालूच आली आणि मी सुद्धा या घोटाळ्यात फसलो. कशाला केलंच रे? आधी बोलतोयस तर असा जणू एक चांगला माणूस आहेस, पण मग पैशांसाठी माझा जीव वाचवलास ना? जर कोणी 10 लाख रुपये दिले तर मला मारशीलच ना? हा? अरे तुझ्या तर भरीत बनवेन तुझ्या डोक्याचं. आता तू काहीही कर, मी जातोय. ए ऐक, एकटा नको जाऊस, एकटा नको जाऊस. ऐक माझं. आधी आधी ऐक माझं. ए अरे जा मसनात. आधी आधी आई, एकटा नको जाऊस. ऐक आधी. आधी आधी परत ये. हो सर, जरा सांभाळून. चल उठ. माझा पाय. माझी मदत करू नकोस, तू पळ इथून. अरे कुणी सोडवा रे. अरे जाड्या, काय झालं? अरे अडकलाय माझा पाय. अरे काढ हे तुझी. अरे जाड्या, असा कसा फसलास तू? काढ लवकर. काय झालं? काय झालं? तू बघ तिकडे जातोय तो. अरे त्या बाजूला पकड त्याला. तो त्याचं सोड. अरे याला मी बघतो, तुझा. अरे काढा कुणीतरी. सर एक काम करूया, इथेच थांबूया. सर, अहो ते लोक तुम्हाला का मारण्याचा प्रयत्न करतायत? हे माहित करून तू काय करणार आहेस? अहो तुमचं सोडा ना सर. अहो तुमच्या बरोबर इथे मलाही मरावं लागेल. दोघे मिळून एका कपड्यात राहा आणि त्यालाच आपला पोशाख बनवून टाका. आयुष्यभर दोघांना सोबत राहायला हवं आणि दोघांना जीवनाचा भाग बनायला हवं. कळलं नाही ना तुला? हे एका जुन्या गाण्याचे बोल आहेत. एका कपड्याला 2 भागात वाटून नवरा बायकोला परिधान करावं लागेल, असं नातं असायला हवं. अतूट आणि एक वेगळं नातं असायला हवं, एकमेकांपासून वेगळं न होणार. या गाण्याचा अर्थ हाच आहे.
आम्ही दोघे असेच राहायचो. आम्ही वाईट काळ सुद्धा पाहिलाय. आणि मग हळूहळू यामिनीला फिल्म्सच्या ऑफर्स येऊ लागल्या. आयुष्य सुंदर वाटू लागलं. मी कायमच तिचा एक आधार होतो. यामिनी माझं आयुष्य होती. मी कधीही तिच्या बोलण्याच्या विरोधात गेलो नाही. आमचं आयुष्य अतिशय चांगलं जात होतं. मग एक सुंदर क्षण आला. यामिनी प्रेग्नेंट झाली. त्यावेळेस मला असं वाटलं मी आकाशाला हात लावू शकतोय. मी खूप आनंदी होतो. यामिनी, यामिनी, जरा बघ ना. ये बस. कुठे गेलेलीस तू? हा, अगं किती कॉल केले तुला. काय झालं? शूटिंग मध्ये काही झालंय का? नाही. मग काय झालं बाळा? हा, चल राहू दे. माझ्याकडे बघ यामिनी. हा आहे तुझा आवडता कॅन्डल लाईट डिनर. सरप्राईज. हाय संदीप. मॅम ते मला दे. नवीन प्रोजेक्ट आहे का? बरेच दिवस तुझं काम नाही पाहिलं. यामिनी, यामिनी, हे तू काय केलंस? तू आपल्या मुलाला? हो माधव, मी पाडून टाकले. मग काय? म्हणजे काय? हा माधव, माझ्यावर आवाज चढवू नकोस आणि मला नेगेटिव्ह ठरवण्याचे प्रयत्न करू नकोस. हे सगळं करण्यासाठी मलाही माझं मन घट्ट करावं लागलं. हे आपलं मूल होतं. तुला माझ्या कामाबद्दल माहितीये. मी 3 प्रोजेक्ट साइन केले होते. मग तर मग काय? माधव, आपण लग्नानंतर काय निर्णय घेतला होता? माझं करिअर कुटुंबाच्या अगोदर येतं. तेव्हा तू माझं म्हणणं समजून घेतलंस आणि आता मला इमोशनल ब्लॅकमेल करतोयस. म्हणजे आपलं मूल तुझ्यासाठी एक प्रोजेक्ट आहे? हा माधव, मी हे नाही करू शकत. तू नाही करू शकत? मी नाही करू शकत. नाही नाही, मी नाही करू शकत. आय एम टायर्ड. मला आरामाची गरज आहे. मला भांडायचं नाहीये. प्लीज प्लीज मला माफ कर. प्लीज. माझा मुलगा तिने पाडून टाकला. त्यावेळी मला माझी सगळी सुख आनंद हिरावून घेतला. जर यामिनीला काही हवं असेल किंवा नको असेल तर ती कुणाचंही कधीही ऐकत नाही. ती खूप कठोर आहे, हट्टी आहे. आयुष्यच ठरवत असतं की आपण कुठल्या मार्गाने जायला हवं. पण इथे तर कोणी दुसरंच ठरवतंय. यामिनी खूपच बदलून गेली आहे. ती माझ्याशी दूर दूर राहू लागली आहे. संजीव. हो बोला ना सर. यामिनी बद्दल मला थोडं बोलायचंय. मला तिच्या बिहेवियर मध्ये चेंजेस दिसत आहेत. ती पूर्वीसारखं शेअरिंग करत नाही. काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर, तसं काहीच नाहीये. कामाचं प्रेशर जास्त आहे ना, म्हणून. त्याचं काय ना, बऱ्याच ऑफर्स येत आहेत मॅडमला, त्यामुळे थोडं टेन्शन आहे. बरं. आणि ऑफिसमध्ये इतकी लोक येतात, मी सगळ्यांसमोर तिच्याशी काही बोलूही शकत नाही. सर सांगायचं म्हणजे आपली इंडस्ट्री तशी आहे. कामाबरोबर टेन्शनही असेलच ना. तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे संजीव, काय असेल तर नक्कीच कळव. हो चालेल सर. शूटवर जातोयस का? हो सर. बरं, ओके बाय. तिने लपवालपवी करायला सुरुवात केली. एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये रेड पडली. मला काही कळलंच नाही. मी यामिनीला विचारलं, हे सगळं काय आहे?
ती म्हणाली तू घाबरू नकोस, मी ही सिच्युएशन सांभाळून घेईन. आणि 3 दिवस आधी मी इथे तिथे जंगलात असा भटकत होतो. मी तर माझा फोन, सिम कार्ड सगळं काही फेकून दिलं. तिच्या सांगण्यावरून मी असा भटकत राहू लागलो. मग अचानक सकाळ होताच मी या गावी आलो. मला माहित नव्हतं माझ्यासोबत हे सगळं होणार आहे. मी खरं तर यामिनीच्या प्रेमात पूर्णपणे आंधळा झालो होतो. जराही विचार न करता मी तिच्यावर विश्वास ठेवू लागलो. आणि बघ ना सर, आयुष्यात नेहमी ना चांगल्या माणसांचीच वाट लागते. ज्यांना स्वतःच्या मुलाची, आपल्या आयुष्याची काळजी नसते ना, तर ते स्वतःच्या मुलाला जंगलात फेकतात, जसं मला फेकलं होतं. मला कळत नाहीये सर, मी तुमच्यावर विश्वास ठेवावा की नाही. पण आता माझं आयुष्य तुमच्या बरोबर बांधलं गेलंय आणि आपण या जंगलात पुरते अडकलेलो आहोत. आयुष्य कोणाचंही देणं असू दे, पण आयुष्य म्हणजे आयुष्यच आहे. कुठे आहे तो? अहो पोचलोच सर आपण. हा, आता जवळच आहे ना ते. तुझ्या सर सर हे काय केलं तुम्ही? मला का गोळी मारली? सर असं का केलं तुम्ही? मी काय केलं? तू डिपार्टमेंट मध्ये राहायच्या लायकीचाच नाही. मी मदत तोंड बंद कर आणि ये माझ्या बरोबर. सर, आज मी जे काही केलंय, हे जे काही झालंय ते सगळं आधीमुळे झालंय सर. तू काही नाही केलंस आणि तुला काही करायची गरजही नाहीये, कळलं? सर इथे बसून थोडीशी गरमी घेऊया सर. आरोपीला पकडल्यावर तू सोडून देतोस आणि आता गरम व्हायचंय. सर, तो लय मोठा शातीर आहे, एवढ्या सहजासहजी हाताला लागणार नाही. मग काय करायला हवं? मिलिटरी, सीआरपीएफ की कमांडोला बोलवायचं? सर, मी पण हाच विचार करत होतो. तू काही कामाचं नाही रे. तू त्याला बेड्या ठोकतोस जो बॉडीला राखायला ठेवतोस आणि तोही पळून जातो. तुला माहितीये तुझ्यामुळे किती त्रास सहन करावा लागतोय? तुझ्या या मूर्खपणामुळे आपल्याला हे भोगावं लागतंय. अरे तुला कामाला कोणी ठेवलं? हा प्रश्न आतापर्यंत 100 वेळा विचारला याने. धर्मा सर बोला ना, बोला बोला. तू काय त्या पोरांना पकडलेस का? हा सर बोला. हा 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 सर, ऐकू येतंय. नाही सर, त्यांना आम्ही शोधतोय, लवकरच आम्हाला सोडून सोडून कोणाशी बोलतोय फोनवरती? मला काहीतरी गडबड वाटते यार. त्याला जाऊ देऊ नको. अहो अजिबात सोडणार नाही सर. आणि पळून पळून कुठे जाणार? आम्ही त्यांना लवकर पकडू सर. सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, निश्चिंत राहा. फोन ठेवतो सर. हे सावंत, आता काय कोंबडी भाजून खाणार आहे? हो चालेल. चला आता. सॉरी, चला चला सर, निघूया. आता कुठे शोधायचं सर? मला असं वाटतं धामापूरची नदी अजून क्रॉस नसेल केली. त्यानंतर एक प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, तिथपर्यंत नाही जाणार. आणि जरी तिथे पोहोचले तर आपण पकडू त्यांना. चल बघूया. या ना सर, या इथे बसूया. हे आधी इकडेच काय झाल्या? हे सगळं तुमच्यामुळे झालंय. मला एका मुर्द्याबरोबर सोडून गेलात. माझ्याशी बदला घ्यायचा होता ना, घेतला बदला. तू जरा माझं ऐकून घेशील? नाही ऐकणार. ऐक, मी तुला फसवण्यासाठी हे सगळं नाही केलं. मी रागाच्या भरात असं केलं. मला नव्हतं माहिती की ह्याच्या पाठीमागे वेगळंच काहीतरी शिस्त आहे. काय शिस्त आहे? बोल ना. अरे, तुम्हाला मारून टाकण्यासाठी इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला शोधतायत. मी MLA बोलतोय. काय MLA सर? ओळखतो तुम्हाला. तुमच्या कृपेने अगदी ठीक आहे मी. फोन करून 2 माणसं तुमच्याकडे सरेंडर झाली आहेत ना? नोंदवला ना? हा सर. त्या दोघांना जाऊ द्या. पण सर त्याने खून केलाय. माहिती आहे मला. तो माणूस स्वतःला त्या पोरांपासून वाचवून पळून गेला, पण तू त्याला सोडू नको. समजलं काय? तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळून जाईल.
अरे काय करतोय? पकडा त्याला. चल. अरे काय बोलतोस तू? वेळ खूप कमी आहे, इथून पटकन निघा. तो कधी पण इकडे येईल, पळून जा. चला चला सर, चला. आधी हो, तू पैशांसाठी माझा जीव वाचवतोयस का? जेव्हा तुम्ही जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडला होतात ना, तेव्हा मला पैसे जास्त महत्वाचे होते. तुम्हाला माहिती, अहो या अख्ख्या गावात इज्जतच नाही आपली. पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनोळखी माणसावर विश्वास. त्याच विश्वासामुळे तुम्हाला वाचवतोय सर. आणि आता माझ्या आयुष्याचं फक्त हेच ध्येय आहे. एका अनोळखी माणसासाठी तू आपला जीव धोक्यात आणतोयस. पण जिने माझी साथ द्यायची होती तीच मला मारायला बघतेय. याला म्हणतात आयुष्य. आता आणखी नाही चालू शकत. आधी मी आता चालू नाही शकत आहे. मला दुखते खूप. या सर, या इथे बसा. तुम्ही इथेच थांबा, मी लगेच येतो. अरे साल्या, तू बघ तुला काय झालं रे? कुठे गेला तो? तो तलावाच्या दिशेने गेलाय. सोडू नका त्याला. मारून टाकेन त्याला.
सर जरा सांभाळून. आधी अरे कुठं आहेत सगळे? आधी सर सर आणखी किती वेळ चालायचंय आपल्याला? सर आपण सध्या फॅक्टरी जवळ आहोत आणि ह्या डोंगरानंतर माझा एरिया सुरू होतो सर. तुम्ही बस चालत राहा सर, आरामात चला. सर जरा सांभाळून. हा सर आपण पोहोचलो. सर अरे मी तुम्हा दोघांना केव्हापासून शोधतोय. हो माहिती आहे. हा कसं काय आला? सर हे दोघांना पकडले मी सर. आपण अटक करा यांना. या सर. सावंत. हा सर. तू नाटक चांगलं करतोस. सर मी नाटक नाही करत आहे सर. सर काय झालं? दोघांना ताब्यात घेतलंय सर. त्यांना मारून टाका आणि माझ्या जवळ या. तुमचं पाकिट रेडी आहे.
मारतो सर. त्यांना आग दिल्यावरती पण त्याच्यात काही वाचलं नाही पाहिजे. चालेल सर. सर या बाजूला या. सर ते पळतायत सर. अरे बापरे सर ते पळतायत सर. चला सर. पकड त्याला. निघा इथून. पकड त्याला. चला शौकर. सर वाचवा. सर. अरे बापरे. अरे सर. अरे सर वाचवा स्वतःला. बापरे. सर जरा आरामात. या सर. या. आरामात सर. आरामात. मॅडम जग खूप मोठं आहे यामिनी. जगण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. तू कोणाचं आयुष्य त्याच्या मर्जीशिवाय हिरावून घेऊ शकत नाहीस. अशीच तू आजपर्यंत माझ्या सोबत होतीस. एका ससाण्याप्रमाणे तू स्वतःचं संरक्षण बघत होतीस. मला माहित नव्हतं की मला एका नागिणीने लपेटून ठेवलंय. तीही एक विषारी नागिण. आणि त्यानंतरही मी कायमच तिला आपल्या गळ्यात वेढून ठेवलं. तीच विषारी नागिणीची मला सारखी दंश करत होती. पण आता जी विषारी नागिण माझ्या गळ्यात होती तीच जिचं मी रक्षण करत होतो तिला जाऊ दिलंय. एक प्रसिद्ध ऍक्ट्रेस अचानक तिने सुसाईड केलंय. याच्या मागचं आपल्याला कारण कळत नाहीये. त्यांनी केलेलं हे कृत्य नेमक्या कुठल्या कारणाने झालंय याचा माग पोलीस काढतायत. त्यांच्या मॅनेजरना प्रश्न विचारले जातात. अजूनही कुठलाही खुलासा झालेला नाहीये आणि कुठलेही पुरावे सापडलेले नाहीये.